ओके, व्हॉट इज कॅपॅसिटर अँड कॅपॅसिटन्स, बिकॉज ती थिअरी आपण नंतर पाहून घेऊ. ओके, इतकी काही हे नाही येते, येत बी नाही. 1-2 एक्झाम, 1-2 फक्त त्याच्यामधून एमसीक्यू येतो, बाकी थिअरी वरून काही येत नाही. पोलरायझेशन काय राहतं असं ते त्याच्यापासून दुसरं काय येत नाही. Okay, capacitor is the system of two conductors separated by the insulator. Okay, actually, how many present? Ashwini, Madi, Neha, Nikita, Nikhil, Patil, Ashwini, Priyanka Rathod, Ronak, Varsa. The capacitor is the system of two conductors separated by an insulator. The capacitor have charges Q1 and Q2 and potential voltage V1 and V2. Usually, in practice, the two conductors have the charges Q and minus Q with the potential difference V is equal to V1 and V2 between them. Okay, actually काय हे पाहिजे का आकृती दिसते तुम्हाला. कॅपॅसिटर म्हणजे काय आता, व्हॉट इज कॅपॅसिटर, वी कॅन से व्हॉट इज कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स म्हणजे त्याची कॅपॅसिटी. कशाची कॅपॅसिटी? तर चार्ज स्टोअर करायची कॅपॅसिटी, म्हणजे विद्युत भार संग्रहित करायची त्याची कॅपॅसिटी. ओके, आणि जी वस्तू ते संग्रहित करते त्याला आपण काय म्हणतो, कॅपॅसिटर. आणि त्याची जी ही ॲबिलिटी आहे कॅपॅसिटी म्हणजे चार्जला स्टोअर करायचं, त्याला आपण काय म्हणतो, त्याचं कॅपॅसिटर. ओके, डन. तर ऍक्च्युली इथं काय दिलं तुम्हाला, 2 विद्युत भार दिले, एक Q1 आणि एक Q2 विद्युत भार. ओके, म्हणजे Q1 आहे तर प्लस Q चार्ज आहे, Q2 वर मायनस Q चार्ज आहे. आणि Q1 चा व्होल्टेज समजून घ्या की हा फर्स्ट Q1 आहे, त्याचा व्होल्टेज V1 आहे आणि याचा व्होल्टेज काय V2 आहे. तर यांच्यामध्ये काय असेल, एक कॅपॅसिटर फॉर्म आहे. काय बनवलं एक कॅपॅसिटर. ऍक्च्युली कॅपॅसिटर कसा फॉर्म येतो. हा सर 2.10 बाकी आहे ना. कुठे 2.10? अरे मी आताच बोललो ना 2.10 नंतर शिकवेल असं. शिकवून देऊ का? त्याला शिकवून देऊ. मला ऐकून नाही आलं. हो सर. काय खरं नाही सर, मला ऐकून नाही आलं ना. जाऊ दे, आता जे चालू केलं ते शिकवा ना सर. ते आय थिंक मला शिकवावं लागेल, कारण कॅपॅसिटर मध्ये 1-2 पॉईंट्स येतात जे याच्यावर डिपेंडन्सी ठेवतात. सो आय नीड टू टीच यू, आय हॅव टू टीच इट. तर त्याच्या पहिले बा ऍक्च्युली त्याच्या पहिले हे पुरं तर काही कामाचं नाही, पण हे फॉर्म्युला आठवून ठेवायचं. काय इज इक्वल टू सिग्मा बाय ऍप्सिलॉन 0. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, आठवून ठेवतो. ओके, जेव्हा येईल तेव्हा सांगेल कसा यूज करता. आता डायइलेक्ट्रिक आणि पोलरायझेशन. व्हॉट इज डायइलेक्ट्रिक्स. डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय की ज्याच्यात दोघं विद्युत भार असतात. विद्युत भार कोणकोणते राहतात, 2 टाईपचे, एक प्लस आणि मायनस. ओके, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असं दोघं असतात, तर त्याला आपण काय होतं, डायइलेक्ट्रिक मटेरियल. ओके, आणि okay, dielectric are non-conductive substances. In contrast to the conductor, they have no सर आवाज नाही येतोय. 1 मिनिट. Okay, the dielectric is non-negative, non-conductive substances. Substances म्हणजे पदार्थ. ओके, आणि नॉन कंडक्टिव्ह म्हणजे काय, ज्याच्यात विद्युत कंडक्टिव्ह नाही राहत, म्हणजे वाहक नाही राहत, ते काय राहतात, अवाहक. ओके, in contrast to the conductor, they have no charge carriers. Recall from the section 2.9 what happens when a conductor is placed in an external electric field. The free charge carrier move and charge distribution in the conductor adjusts itself in such a way that electric field due to the induced charge opposes the external field within the conductor. And this happens until in the static situations, the two fields cancel each other and net electrostatic field in the conductor is 0. In such a आता पहा याच्यात आता ही जी कहाणी यांनी सांगितली ती कशी आहे की
जे सुवाहक पदार्थ असतात ना, सुवाहक कंडक्टिव्ह मटेरियल्स, त्यांची कशी गोष्ट असते की सुवाहक पदार्थ असतात ना, त्यांना जेव्हा विद्युत क्षेत्रात आपण ठेवतो. ओके, आता तुम्ही म्हणा जेव्हा सुवाहक पदार्थाला विद्युत क्षेत्रात ठेवलं तर काय होईल? सांगा. सो दॅट आता त्याला मी काही क्वेश्चन विचारला, गिव्ह मी आन्सर. की सुवाहक पदार्थ आहे, याच्यात जर आपण सुवाहक पदार्थ आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं तर काय होईल? सर आवाज नाही येते. सुवाहक पदार्थ आहे, त्याला आपण जर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं तर काय होईल? व्हॉट विल हॅपन? बोला काय होईल याच्यात? ओके, ठीक आहे, मीच सांगून देतो, कारण अशामध्ये लेक्चर बी वाया जाईल आणि तुम्ही बोलणार नाही लवकर. ओके, लक्षात ठेवजा की जेव्हा आपण सुवाहक पदार्थ असेल ना, त्याला जेव्हा आपण विद्युत क्षेत्रात ठेवतो ना, तर त्याचा जो चार्ज असतो ना, कम्प्लीट चार्ज, तो त्याच्या सरफेसवर येऊन जातो. ओके, बाहेरच्या बाजूला येऊन जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा चार्ज जो सरफेसवर येऊन गेल्यामुळे काय होतं की त्याचा आत जे नेट इलेक्ट्रिक फील्ड असतं ना, ते 0 होऊन जातं. म्हणून कधी पण आठवण ठेवजा, सुवाहक पदार्थाच्या आतल्या विस्तारात, ओके, हा त्याचा मधला भाग असेल ना, तिथे इलेक्ट्रिक फील्ड काय असतं? 0. लक्षात ठेवजा, आपल्याकडे जी वायर असते ना, त्याच्यामधून करंट पास होतो. ओके, तर त्याच्यामधून जो विद्युत भार पसार होतो किंवा त्याच्यातून जे इलेक्ट्रॉन्स पसार होतात ना, ते कधी वायरच्या मधून पसार नाही होत. लक्षात ठेवजा, ते वायरच्या सरफेस वरून पास होत असतात. एक लक्षात ठेवजा, ही गोष्ट हमेशा आठवण ठेवजा. ओके, ही तुमची वायर असेल ना, तर इलेक्ट्रॉन्स इथं मधून नाही पास होत. लक्षात ठेवजा, असे नाही पास होत इलेक्ट्रॉन, कुठून पास होतात? वरून, सरफेस वरून. कीप दिस इन युअर माइंड. ओके, का बरं सर असं? हा, आता त्याचं कारण, असं हा का जो बरं? पहिला टॉपिक होता ना, इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग, ते सगळं जो सिलेबस मधून निघून गेलाय, त्याच्यात सगळं दिलेलं आहे ते का बरं असं होतं, काय होतं. कारण ऍक्च्युली इलेक्ट्रॉनचं कसं असतं माहिती, जसं तुम्ही एक्सटर्नल फील्ड देणार ना, ओके, पहा इथं दिली ही आकृती, कंडक्टर लिहिलंय इथं, ही आकृती दिली आहे. आता जसं तुम्ही बाहेरून विद्युत क्षेत्र लावलं तर त्यामुळे काय होणार की पहिले काय असतं की सुवाहक पदार्थ आहे. ओके ओके, मी एक्सप्लेन करतो. सुवाहक पदार्थ आहे, तर हा जो सुवाहक पदार्थ आहे म्हणजे त्याच्यात काय असतात? धन आयन असतात आणि इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, पुरेकडे, आणि इलेक्ट्रॉन्स असं वरती असतात, म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामध्ये, फ्री इलेक्ट्रॉन्स, जे सगळीकडे फिरत असतात. आता जेव्हा तुम्ही त्याला बाह्य विद्युत क्षेत्रात ठेवणार, ओके, बाहेरून एक विद्युत क्षेत्र लावलं तुम्ही त्याच्यावर, ओके, मग तेव्हा होणार काय? हे सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे सगळे इलेक्ट्रॉन्स, हे सगळे एका बाजूला जमा होतात. पहा इथं दिसतंय आकृतीमध्ये, एक साईडला जमा झाले आणि दुसऱ्या बाजूला सगळा काय होतो? धनविद्युत भार जमा होतो. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं की हे जे बाहेरचं फील्ड आहे आणि हे जे आतलं फील्ड आहे, ओके, पहा इथं प्लस टू मायनस, आता विद्युत क्षेत्र हमेशा धनाकडून ऋणाकडे जातं. ओके, इट ऑलवेज गोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. डन.
ते हमेशा पॉझिटिव्ह कडून कुठे जातं, निगेटिव्ह कडे जातं. मग आता ह्या केसमध्ये होतं काय, की जेव्हा इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह जातात तर आत एक विद्युत क्षेत्र निर्माण होतं. असं जे हे दिलेलं आहे, हा ई इंटरनल दिलंय ना, हे आतलं विद्युत क्षेत्र आहे. कशामुळे? तर हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत पहा, इकडे सगळे धनविद्युत भार जमा झाले, हे सगळे ऋणविद्युत भार जमा झाले. याच्यामुळे हे विद्युत क्षेत्र निर्माण झालं. जे ओरिजिनल विद्युत क्षेत्र, जे बाहेरून विद्युत क्षेत्र आपण लावलंय ना E0, त्याचा कोणत्या दिशेत आहे? विरुद्ध दिशेत आहे. मग हे विद्युत क्षेत्र, हे दोघं विद्युत क्षेत्र काय असतात? E0 आणि E in दोघं समान मूल्याचे असतात, परंतु काय असतात ते परस्पर विरुद्ध दिशेला असतात. तर ते एक दुसऱ्याला काय करतात? कॅन्सल करतात. म्हणून आतला विस्तार जो आहे, जेवढा आतला विस्तार त्याच्यात टोटल इलेक्ट्रिक फील्ड काय होऊन जातं? 0 होऊन जातं. कारण ते दोघं काय असतात? दोघं इलेक्ट्रिक फील्ड इक्वल आणि काय असतात? ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतात म्हणून. अंडरस्टँड? एनी डाउट्स? तर मायनस कडून प्लस कडे जातोय ना. हा, हो. पहा दोन विद्युत क्षेत्र आहेत. एक हे बाहेरचं विद्युत क्षेत्र आहे जे आपण अप्लाय केलंय, आणि ह्या विद्युत क्षेत्रामुळे सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे गती करतात. इलेक्ट्रॉन्स हमेशा विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध दिशेला गती करतात. लक्षात ठेव ही वस्तू. विद्युत क्षेत्र जर असं जातं तर इलेक्ट्रॉन इकडे जातील. ओके, त्याचा ऑपोजिटला. हे विद्युत क्षेत्र असं जात आहे ना, तर जे मटेरियल आहे त्याच्यात जेवढे बी इलेक्ट्रॉन्स असतील ते सगळे या दिशेला जातील. कारण की जिकडून विद्युत क्षेत्र स्टार्ट होतं ना तिकडे धनविद्युत भार असतो, जिकडे जातं तिकडे काय असतं? ऋणविद्युत भार. ओके, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन त्या धनविद्युत भारकडे काय होतात? आकर्षित होतात. समजलं? कारण की ऍक्च्युली हे E0 आहे, हे इकडून कुठून तरी येत आहे इकडे जात आहे. याचा अर्थ काय? जिथून येत आहे म्हणजे इकडून ते स्टार्ट झालं असेल, तर जिकडून स्टार्ट झालं असेल तिकडे कोणते तरी धनविद्युत भार असतील खूप सारे. ओके, आणि जिकडे जात आहे तिकडे काय असायला पाहिजे? ऋणविद्युत भार असायला पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे की ह्या मटेरियलच्या मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना कोणाचं आकर्षण राहील? धनविद्युत भारकडे आकर्षण. मग ते सगळे कोणत्या बाजूला जातात? इकडे, कारण इकडे धनविद्युत भार आहे म्हणून इकडे जातात ते धनविद्युत भारच्या अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे. मग ते सगळे इकडे जात आहे, मग त्यामुळे तेवढा धनविद्युत भार इकडे काय होतो? खाली होतो. जेवढे इलेक्ट्रॉन ऋणविद्युत भार इकडे जमा झाला तेवढा धनविद्युत भार काय होतो? या बाजूला जमा होतो, या बाजूला. ओके, जेवढा ऋणविद्युत भार या बाजूला जमा झाला, मग त्यामुळे काय होतं? धन आणि ऋण म्हणजे हे जे मटेरियल आहे त्याच्या दोन साईडला विद्युत भार निर्माण झाले, एक धन ऋण विद्युत भार निर्माण झाले. याच्यामुळे आतल्या बाजूला पण एक नवीन विद्युत क्षेत्र निर्माण होतं, जे काय असेल? या दिशेत असेल. आणि जे काय ई इंटरनल असेल, ते आतलंय म्हणून त्याला इंटरनल नाव दिलंय. आणि हे जे बाहेरचं विद्युत क्षेत्र आहे, आता हे आतलं विद्युत क्षेत्र केवढं असतं? तर जेवढं बाहेरचं विद्युत क्षेत्र आहे तेवढंच निर्माण होतं ते. बट ते दोघं एक दुसऱ्याच्या काय असतात? विरुद्ध दिशेला. म्हणून आतल्या विस्तारातलं कुल विद्युत क्षेत्र काय होऊन जातं? 0 होऊन जातं. ओके, EO प्लस ई इन इक्वल्स टू काय होऊन जाईल? 0, कारण दोघं इक्वल आणि ऑपोजिट असतात त्यामुळे. ओके, जे मी लिहिलं होतं ना इथं, EO इज इक्वल टू काय होतं? मायनस ई इन असेल. ओके, मग दोघांची जर बेरीज झाली, या मायनस ई इन ला इकडे घेऊन आता प्लस ई इन होऊन जाईल तो, म्हणजे काय होऊन जाईल? EO प्लस ई इन इज इक्वल टू काय होऊन जाईल? 0. ओके, मग आतलं नेट विद्युत क्षेत्र काय झालं? 0. समजलं? मग जो सुवाहक पदार्थ असतो त्याच्या आतल्या विस्तारात विद्युत क्षेत्र 0 का असतं? म्हणजे आत कोणतंही विद्युत क्षेत्र राहणार नाही. क्लियर? एनी डाउट्स? किसी को कोई समस्या है इसमें? समजलं ना? सुवाहक मध्ये असं का होतं? मग ह्या ज्या स्टार्टिंग लाईन्स होत्या त्या हेच सांगताय सगळं. Okay, then dielectric non-conductive substance in constant to conductor they have no charge carriers. म्हणजे डायलेक्ट्रिक मध्ये कोणताही विद्युत भार नसतो. ओके, ऍक्च्युली सुवाहक आणि अवाहक मध्ये फरक काय असतो? तो सुवाहक पदार्थांमध्ये असे मुक्त इलेक्ट्रॉन असतात जे फिरत असतात, कुठे बी असतात, रॅन्डम असतात, कुठे बी असतात ते. बट जसं विद्युत क्षेत्र देतो तसं ते एका बाजूला जमा होतात आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूला काय होतो? धनविद्युत भार जमा होतो. बट इन डायलेक्ट्रिक म्हणजे अवाहक पदार्थ, अवाहक मध्ये असं नेट विद्युत भार खुला नसतो कधीच. पण जेव्हा आपण बाहेरून विद्युत क्षेत्र निर्माण करतो
तेव्हा काय होतं, बाकीचे इलेक्ट्रॉन या बाजूला जमा होतात आणि दुसऱ्या बाजूला धनविद्युत भार जमा होतो. बट हा जो जमा न होणारा ऋण विद्युत भार, त्याच्यामुळे जे विद्युत क्षेत्र असतं हे इंटरनल विद्युत क्षेत्र, ते इतकं स्ट्रॉंग नसतं की जे बाहेरच्या विद्युत क्षेत्राला कम्प्लिटली काय करून टाकेल, झिरो करून टाकेल. म्हणून इथं टोटल झिरो नाहीये. हे जे इंटरनल विद्युत क्षेत्र आहे हे निर्माण होतं, बट खूप कमी निर्माण होतं, खूपच कमी असतं. त्यामुळे टोटल विद्युत क्षेत्र शून्य होत नाही. म्हणून अवाहक पदार्थाच्या आतल्या विस्तारात विद्युत क्षेत्र असतं. जे कोणत्या दिशेमध्ये असतं, तर जे बाह्य विद्युत क्षेत्र असतं त्याच्या दिशेत असतं. लक्षात ठेवू द्या ही गोष्ट. कोणाच्या दिशेत असेल ते बाह्य विद्युत क्षेत्राच्या दिशेत. अंडरस्टँड? सर आपण हा तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मुक्त नसतात का? नाही, जर त्याच्यात इलेक्ट्रॉन मुक्त राहिले असते तर तो सुवाहक राहिला असता ना. आपण पदार्थाला सुवाहक का म्हणतो? याच्यात म्हणजे इलेक्ट्रॉन असं सुवाहक का म्हणतो? वाहक काय आहे तो विद्युतचा? कारण त्याच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉन आहेत. हो अवाहक पदार्थ आणि वाहक मध्ये फरक काय आहे? तर अवाहकडे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. जर त्याच्याकडे बे असले असते तर त्याचे इलेक्ट्रॉन फ्लो झाले असते. फ्लो झाले असते तर मग त्याला काय भेटले असते? म्हणजे त्याच्यामधून बी विद्युतचं वहन झालं. बट सुवाहक मध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात, बट अवाहक मध्ये राहत नाही. म्हणूनच तो विद्युतचा काय असतो? अवाहक. विद्युत म्हणजे काय? इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजेच काय? आपल्याला काय करंट लागणं म्हणजे काय? आपल्या बॉडी मधून इलेक्ट्रॉन फ्लो होतात म्हणजे आपल्याला करंट लागतं. अंडरस्टँड? The free charge carrier move and charge distribution in a conductor adjusts itself in such a way that electric field due to induced charges opposite the electric field within the conductor. आता पहा, याच्यात काय सांगितलेलं आहे? याच्यात the free charge carriers move and charge distribution in a conductor adjusts itself in such a way that, म्हणजे काय की फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. कंडक्टरची बात करतात, हे फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होतात आणि ते अशा रीतीने स्वतःला ऍडजस्ट करताना की जेणेकरून पहा लिहिलेलं आहे यांनी, the conductor adjusts itself in a charge distribution in conductor. जे चार्ज डिस्ट्रीब्युशन म्हणजे विद्युतचं वितरण, म्हणजे विद्युत भारचं वितरण अशा रीतीने असताना इन अ सच अ वे दॅट इलेक्ट्रिकल फील्ड ड्यू टू इंड्यूस चार्जेस ऑपोजिट द इलेक्ट्रिक फील्ड विदिन द कंडक्टर. मग इलेक्ट्रिक फील्ड कोणामुळे? तर हे जे विद्युत भार निर्माण झाला ना याच्यामुळे, इकडे धन विद्युत भार इकडे ऋण विद्युत भार, याच्यामुळे हा जो विद्युत भार निर्माण झालाय ना त्याच्यामुळे जे विद्युत क्षेत्र आहे ते अशा दिशेत निर्माण होतं ना जेणेकरून ते ओरिजिनल विद्युत क्षेत्राचा काय करेल? विरोध करेल. ओके, लिहिलंय पहा, इंड्यूस चार्जेस ऑपोजिट इलेक्ट्रिकल फील्ड ड्यू टू इंड्यूस चार्जेस ऑपोजिट द इलेक्ट्रिकल फील्ड विदिन द कंडक्टर. म्हणजे विद्युत क्षेत्र जे कंडक्टरचा आतलं विद्युत क्षेत्र आहे, हा कंडक्टरचा बाहेर हे विद्युत क्षेत्र असतं, हे बी असतं. पण जेव्हा हेच विद्युत क्षेत्र आत जाण्याचा प्रयत्न करतं विद्युत भारचा, कोणाचा? तर सुवाहक पदार्थ आत जाण्याचा प्रयत्न करतं, तर आतल्या विस्तारात असं एक विद्युत क्षेत्र निर्माण होऊन जातं जे ओरिजिनल विद्युत क्षेत्राला काय करतं? विरोध करतं. त्याच्यामुळे हे विद्युत क्षेत्र आत नाही जाऊ शकत. मग ते कशा रीतीने ट्रॅव्हल करतं? तर अशा रीतीने बाहेरून. सुवाहक पदार्थाचा आतून विद्युत क्षेत्र कधी बी पसार होत नाही, पण अवाहक मध्ये पसार होतो. लक्षात ठेवा. इट कॅनॉट पेनिट्रेट थ्रू दी कंडक्टिंग बॉडी. तर कालची आकृती अवाहकच आहे ना? हा, कालची खालची आकृती जी अवाहकच आकृती आहे ना? ही डायइलेक्ट्रिकची आहे, पण नाव लिहिलेलं आहे, आणि ही कंडक्टरची. दोघं वेगवेगळ्या आकृत्या आहेत. ओके, वरची सुवाहक आणि डायइलेक्ट्रिक खालची ना सर? हा, ही सुवाहकची वरची आणि ही खाली डायइलेक्ट्रिक म्हणजे काय? अवाहकची आकृती ती. This happens until in the static situation the two field cancel each other and net electrostatic field in a conductor is zero. हे कुठपर्यंत चालतं? तर जोपर्यंत टोटल विद्युत क्षेत्र शून्य होत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड काय होऊन जातं? झिरो होऊन जातं. ओके, पहा विद्युत क्षेत्र शून्य असतं या विस्तारात, त्यामुळे विद्युत स्थितिमान काय असेल तिथं? अचळ. पुऱ्या विस्तारात विद्युत स्थितिमान काय असेल? अचळ, बदलणार नाही. असं नका लिहिजा विद्युत क्षेत्र शून्य मग विद्युत स्थितिमान बी काय असेल? शून्य. असं नाही राहत. ओके, विद्युत क्षेत्र जिथे शून्य असतं तिथं विद्युत स्थितिमान काय असतं? अचळ असतं, कॉन्स्टंट. ओके, का असतं ते मी तुम्हाला समजवलेलं आहे ऑलरेडी. तुम्हाला फॉर्म्युला शिकवला होता ना, E इज इक्वल टू मायनस डेल व्ही
बाय डेल एक्स डेल वाय डेल झेड जे बी असेल ते. ओके, विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स जिथं विद्युत क्षेत्र, आता बघा ही बी आहे, बी व्होल्टेज आहे, विद्युत स्थितिमान आहे. हा जर अचळ असेल तर अचळ वस्तूचं डिफरन्शिएशन उत्तर काय येतं, शून्य येतं ना. तर याचा अर्थ विद्युत क्षेत्र शून्य भेटतंय. याचा अर्थ व्ही काय असला पाहिजे, अचळ. म्हणजे याचा अर्थ जिथं बी विद्युत क्षेत्र तुमचं शून्य असेल तिथं विद्युत स्थितिमान काय असेल, अचळ, ना की शून्य. लक्षात ठेवतं. नाही तर असं की शून्य भागेला डी बाय डी एक्स इक्वल टू शून्य होऊन गेलं, असं नाही करायचं. क्लिअर? So now next, in the two fields cancel each other. In the net electrostatic field in the conductor is zero. In dielectric, this free movement of charges is not possible. म्हणजे पहा, डायलेक्ट्रिक मध्ये असे फ्री मुवमेंट ऑफ चार्जेस नाही, म्हणजे की विद्युत भार जे असतात ते फ्री नसतात. त्याच्यात जे विद्युत भार असतात त्यांची फ्री मुवमेंट नसते, म्हणजे की ते इकडे तिकडे भटकू शकत नाही. इट टर्न्स आउट दॅट द इलेक्ट्रिक external field induces a dipole movement by stretching or reorienting molecules of a dielectric. म्हणजे काय, स्ट्रेचिंग म्हणजे खेचून किंवा त्यांचे स्थान बदलून, रिओरिएंटिंग म्हणजे काय, त्यांचे स्थान अदल बदल करून काय करतात, त्याच्यामध्ये विद्युत क्षेत्र निर्माण करतं. कोण काय बनतं त्याच्यामध्ये, डायपोल निर्माण होतं त्याच्यामध्ये. डायपोल म्हणजे काय, सिम्प्लिफाय, एक विद्युत भार आहे, समजा की अशी सिच्युएशन आहे, एकाच बिंदूवर धन आणि ऋण विद्युत भार आहे, तर याचा टोटल विद्युत भार काय होऊन जातो, झिरो होऊन जातो. जर एकाच पॉईंट तुमचं धन आणि विद्युत भार असेल तर टोटल विद्युत भार पण काय असतं, झिरो होऊन जातं, आणि विद्युत क्षेत्र बी काय होऊन जातं, झिरो. पण समजा बाह्य विद्युत क्षेत्रामुळे तुमचा इलेक्ट्रॉन इकडे चालला गेला, समजा तुमचा ऋण विद्युत भार थोडा स्ट्रेच आउट झाला आणि धन विद्युत भार त्याच्या जागेवर, तर मग काय होतील, हे दोघं काय होऊन जातील, आता एक दुसऱ्यापासून दूर होऊन जातील. मग आता धन आणि ऋण विद्युत भार आले, आता हे दोघं विद्युत भारची व्हॅल्यू सेम आहे. हा धन विद्युत भार या ऋण विद्युत भार दोघांचं मूल्य समान आहे, परंतु ते काय एकाच जागेवर नाहीये. मग हे काय बनवतात, त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे. मग ही काय बनवून गेले, एक डायपोल बनवून गेले. काय बनवून गेले, एक डायपोल. माहिती ना, डायपोल म्हणजे काय असतं, एक पॉइंटला धनविद्युत भार असतो, एक पॉइंटला ऋण विद्युत भार असतो, दोघांमध्ये एक थोडंसं डिस्टन्स असतं, ते डायपोल. मग अवाहक पदार्थांमध्ये जेव्हा तुम्ही विद्युत क्षेत्र देतात, तर विद्युत क्षेत्र काय करतं, या इलेक्ट्रॉनला खेचून घेतं, स्ट्रेच आउट करतं किंवा रिओरिएंट करतं, म्हणजे की त्यांचे स्थान बदलतं. ओके, मग स्ट्रेच आउट होऊन पहा, आता ही वस्तूला आपण खेचलेली, तर काय बनून गेली, ती डायपोल बनून गेली ना. एककडे ऋण विद्युत भार होऊन गेला, एककडे धन विद्युत भार होऊन गेला. आता अजून याच्यामध्ये काय होतं ते पुढे येईल अजून डीप मध्ये. ओके, किती टाइम झाला, you have to finish it before 8. ओके, समजलं एवढं. मग आता बघा काय होणार आहे, period. The collective effect of all the molecular dipole moments is net charges on the surface of the dielectric, which produces a field that opposes the external field. Unlike the conductor, however, the opposing field so induced does not exactly cancel the external field. It is only reduces it. The extent of the effect depends on the nature of dielectric. आता याचा अर्थ काय झाला, की त्यामुळे काय होतं, आता तुम्ही स्ट्रेच आउट झाले ना, हे सगळे डायपोल्स बनून जातील अवाहक मध्ये. ओके, त्यामुळे काय होतं, एक विद्युत क्षेत्र निर्माण होत जातं आतल्या विस्तारात, धन ऋण सगळे सेपरेट होऊन गेले ना, त्यामुळे नेट विद्युत क्षेत्र निर्माण होतं या अवाहक मध्ये. बट हे जे नवीन निर्माण होणारं विद्युत क्षेत्र, हे ओरिजिनल विद्युत क्षेत्र एवढं स्ट्रॉंग नाही राहत. मग ते काय करतं, फक्त ते ऍक्च्युली विद्युत क्षेत्र, हे जे विद्युत क्षेत्र एक्सटर्नल विद्युत क्षेत्र आणि हे इंटरनल विद्युत क्षेत्र तुमचं. तर हे इंटरनल विद्युत क्षेत्र जे निर्माण झालंय हे स्ट्रेचिंगमुळे, डायपोल वगैरे बनले त्याच्यामुळे, ते एवढं स्ट्रॉंग नाही राहत, की E0 एवढं स्ट्रॉंग नाही राहत जसं सुवाहक मध्ये असतं. त्यामुळे काय होतं, की तुम्हाला नेट विद्युत क्षेत्र भेटतं, ते किती भेटेल तुम्हाला आतल्या विस्तारात, E0 मायनस ई इन जेवढं भेटेल. किती भेटेल तुम्हाला ते, E0 मायनस ई इन इज इक्वल टू इज नॉट इक्वल्स टू 0 येईल इथं. टोटल 0 नाही. समजून घ्या की बाहेरचं विद्युत क्षेत्र 5 न्यूटन पर कुलम आहे.
किती आहे समजून घ्या. बाहेरून जे विद्युत क्षेत्र अप्लाय केलंय ते 5 न्यूटन पर कुलम असेल. ओके, आणि आतलं विद्युत क्षेत्र हे वालं आहे, आणि हे जे आतलं विद्युत क्षेत्र निर्माण झालंय ते समजा 1 न्यूटन पर कुलम असेल. मग तुम्हाला नेट विद्युत क्षेत्र किती मिळेल की या 5 न्यूटन पर कुलम मुळे 1 न्यूटन पर कुलम निर्माण झालंय. तर जेव्हा या 1 न्यूटन पर कुलमची इफेक्ट आपल्याला कमी करायची तर टोटल किती आन्सर येऊन जाईल तुमचं आलं, तर 5 - 1 टोटल किती होऊन जाईल, 4 न्यूटन पर कुलम. हे तुमचं विद्युत क्षेत्र म्हणजे तुमचं ओरिजिनल विद्युत क्षेत्र काय झालं आता घटून गेलं, पण शून्य नाही झालं. मग आता ओरिजिनल विद्युत क्षेत्र या अवाहक मधून काय होतंय, पसार होतंय, पण ते पहिल्यापेक्षा काय होऊन गेलंय, थोडं कमी होऊन गेलंय. अंडरस्टँड. आणि असे जे विद्युत भार जमा होतात ना दोघं बाजूला, ह्या घटनेला काय म्हणतो आपण, पोलरायझेशन म्हणतो. याला काय म्हणतात, याच्यात पोलरायझिंग म्हणजे ध्रुवीभवन. ध्रुवीभवन म्हणजे काय, धन ऋण वेगळं होणं, त्याला ध्रुवीभवन म्हणतात. म्हणजे की चार्जेस क्रिएट होणं, अवाहक मध्ये चार्जेस क्रिएट होणं, त्या वस्तूला काय म्हणतो आपण, ध्रुवीभवन, किंवा त्याला काय म्हणतो आपण, पोलरायझेशन म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये, जे पुढे येईल तुम्हाला या चॅप्टर मध्ये. आता बघा याच्यात, molecule of substance may be polar or non-polar. आता एक मिनिट, it reduces it. The extent of effect depends on the nature of dielectric. आता ही इफेक्ट केवढी असेल ना, त्याची डिपेंडन्सी कोणावर असते, की हे विद्युत क्षेत्र किती निर्माण होईल बाहेरचं आणि आतलं किती निर्माण होईल, त्याची पुरीच्या पुरी जी इफेक्ट असते ती कोणावर असते, कोणावर डिपेंडन्सी ठेवते, तर डायलेक्ट्रिक वर. आपण कोणता डायलेक्ट्रिक वापरतोय त्याच्यावर. अंडरस्टँड. म्हणजे दरेक डायलेक्ट्रिक साठी इफेक्ट सारखी असेल असं जरुरी नाहीये. इट विल बी डिफर अकॉर्डिंग टू डायलेक्ट्रिक्स. Unlike in a conductor, however, the opposite, to understand the effect, we need to look at the charge distribution of the dielectric at molecular level. मग आता आपण ही वस्तूला समजण्यासाठी काय करू, विद्युत भाराचं वितरण कोणत्या लेवलवर समजू आपण, मॉलेक्युलर लेवलवर. मॉलेक्युलर म्हणजे काय, आण्विक स्तरावर समजू आपण त्याला. आता बघा, मॉलेक्युल ऑफ अ सबस्टन्स मे बी पोलर और नॉन पोलर. आता दोन प्रकारचे मॉलेक्युल्स असतात, म्हणजे अणु दोन प्रकारचे असतात, एक ध्रुवीय अणु असतात आणि एक अध्रुवीय अणु असतात. आता ध्रुवीय आणि अध्रुवीय मध्ये फरक काय, तर तुम्ही शिकलेले आहेत केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्स मध्ये. H2 जर लिहिलं असेल तर H2 मध्ये काय असतं, हायड्रोजन बंद असतं, H बंद. आणि NaCl जर पाहिलं असेल तुम्ही, तर NaCl मध्ये Na+ आणि Cl-. तर Na+ आणि Cl- मध्ये धन ऋण काय असतात, वेगवेगळे असतात. मग त्यांना काय म्हणतो आपण, ध्रुवीय अणु म्हणतो. म्हणजे काय, ध्रुवीय म्हणजे काय, पोलराइज्ड. ओके, पोलर मॉलिक्युल्स म्हणू आपण, कारण त्याच्यामध्ये काय असतं, धन आणि ऋणायन एकदम सेपरेटेड असतात. जसं की Na+ आणि Cl-. तर हे ध्रुवीय अणु तुम्ही शिकले असतील, ध्रुवीभवन, ध्रुवीकारक, आयनायझेशन पोटेन्शियल, हे सगळ्या वस्तू तुम्ही केमिस्ट्री मध्ये शिकलाय. लाईक HCl आहे पहा, तर HCl मध्ये H+ असतं आणि Cl- असतात. तर या दोघांचे न्यूक्लियस काय असतात, वेगवेगळे असतात, अलग अलग पोझिशन्सवर असतात. म्हणून हे अणु काय म्हटले जातात, ध्रुवीय अणु म्हटले जातात. बट आपण जर हायड्रोजनची गोष्ट केली तर H असतो आणि H असतो, तर इथं कोणताही प्लस किंवा मायनस नाही. याच्यामध्ये काय केलं तुम्ही, इलेक्ट्रॉनची भागीदारी केलेली आहे. ओके, म्हणजे हा सहसंयोजक बनते, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. ओके, जिथं कोव्हॅलेंट बॉन्ड असतं तिथं आंशिक ध्रुवीभवन असतं. ऍक्च्युअली तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकले असणार, पार्शियल पोलरायझेशन असतं, आंशिक ध्रुवीभवन असतं. कारण यांचे जे अणु असतात ते सेपरेटेड असतात, पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा विद्युत भार नसतो. तर हा नॉन पोलर आहे, म्हणजे अध्रुवीय अणु आहे H2. CO2 मध्ये बी तसंच असतं. ओके, तो बी नॉन पोलर आहे. बट पोलर मध्ये कोण कोणते येतात, तर HCl पोलर आहे आणि त्याची पोलॅरिटी जी असते, ओके, ही त्याची डायपोल मुवमेंट असेल, कारण हा प्लस असतो H आणि Cl काय असतो, मायनस असतो. मग जी पोलॅरिटी, पोलरायझेशन पहा याच्यात P लिहिलेला ना, तर हे पोलरायझेशन दाखवतं, तो ह्या दिशेत असतं त्याच्यावर. ओके, डायपोल मुवमेंट जी असते हे डायपोल बनून गेलं एक प्रकारचे, त्याची डायपोल मुवमेंट निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह असते, म्हणजे या दिशेत असते. सिमिलरली HOH आहे, तर HOH मध्ये ऍक्च्युअली कसं असतं, H+ असतं, H+ असतं आणि OH- असतं. म्हणून हा बी काय एक प्रकारचा ध्रुवीय अणु आहे. मग याची पोलॅरिटी कुठे असतं,
तर जर हा OH कन्सिडर केला आपण मायनस, तर हा H प्लस असेल तेव्हा मग त्याची पोलॅरिटी या दिशेत असेल. आणि सपोज की उलट गेला आपण, लाईक की आपण या OH ला कन्सिडर केलं मायनस, तर हा H काय येईल तुमचा प्लस येईल. तेव्हा पोलॅरिटी तुमची अशी असेल, याच्याकडून याच्याकडे. सो दॅट त्यांनी इथं एरो दिलेला आहे तुम्हाला. अंडरस्टँड? ध्रुवीय आणि अध्रुवीय मधला फरक समजला? सर मायनस कडून प्लस मध्ये जात आहे ना, हा, मग सर हा मग हा OH मायनस मायनस असतो ना, H प्लस प्लस असतो ना, मग खालीच येईल ना. आणि सर वरती CO2 मध्ये CO2 मध्ये धनऋण असं काहीच नाही राहत. ते ऍक्च्युली ध्रुवीय असतात पण आंशिक ध्रुवीय असतात, म्हणून त्यांना नॉन पोलर म्हणतात. नॉन पोलर म्हणजे ज्याच्यात धनऋण एकाच पॉइंटवर असतं. ऍक्च्युली असं म्हणू शकतो आपण, ओव्हरलॅप्ड असतात ते एकाच पोझिशन मध्ये. त्यांचं नेट फील्ड काय असतं, 0 असतं. म्हणजे की जेव्हा तुम्ही डायइलेक्ट्रिकची गोष्ट करता ना, तेव्हा त्याच्यातली दोन प्रकारचे डायइलेक्ट्रिक येतात, एक पोलर आणि एक नॉन पोलर. तर पहा, इन नॉन पोलर मॉलिक्यूल द सेंटर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस कोइन्साइड. म्हणजे नॉन पोलर जे अणू असतात, ओके, अध्रुवीय अणू, त्याच्यात धन आणि ऋण विद्युत भारचं जे केंद्र असतं ना, ते एकाच बिंदूवर असतं. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, नॉन पोलर. तर ओके, मग धनऋण जर एकाच बिंदूवर राहिले तर नेट इलेक्ट्रिक फील्ड काय होतं, 0 होऊन जातं. त्याच्यामध्ये डायपोल मुवमेंट बी 0 होऊन जाते, कारण डायपोल मुवमेंट साठी डिस्टन्स असणं गरजेचं आहे. आपण पाहिलं ना डायपोल मुवमेंटचं सूत्र 2AQ येतं. तर Q तर माहिती आहे, पण 2A म्हणजे डिस्टन्स असतं त्या दोन पॉईंट्स मधलं. पण ते जर एकाच पॉईंटवर ओव्हरलॅप येतं, डिस्टन्स काय असतं, 0 असतं. म्हणून ते अणू काय असतात, नॉन पोलर असतात. ओके, कोइन्साइड. द सेंटर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस कोइन्साइड. कोणासाठी? नॉन पोलर साठी. अध्रुवीय, नॉन पोलरला काय म्हणतो आपण, अध्रुवीय. अध्रुवीय अणूसाठी त्यांचं धन आणि ऋण विद्युत भाराचं केंद्र जे असतं ते एकाच बिंदूवर असतं, त्यामुळे ते ध्रुवीभवन करू शकत नाही. मग त्यांचं ध्रुवीभवन आपण खेचून करू शकतो ऍक्च्युली, जे आपण पुढे पाहू कशा रीते. द मॉलिक्यूल देन हॅज नो परमानंट डायपोल मुवमेंट. मग त्यांचे जे मॉलिक्यूल असतात त्यांचे नॉन पोलरचे, त्यांच्यावर परमानंट डायपोल मुवमेंट नसते, म्हणजे कायमी डायपोल मुवमेंट नसते त्यांच्यावर. एक्झाम्पल ऑफ नॉन पोलर मॉलिक्युल्स, ऑक्सिजन, हायड्रोजन molecules which because of their symmetry there have no dipole moment. ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, तर हे सारखे सारखे अणू आहेत. ओके, मग याच्यामध्ये असे डायपोल मुवमेंट वगैरे असं काही राहत नाही. ऑन द अदर हँड, the polar molecule is one in which the centers of positive and negative charges are separated even when there is no external field. म्हणजे त्यांचे पोलर अणूमध्ये काय असतात, पाय त्याचं धनविद्युत भार आहे आणि हा त्याचा ऋण विद्युत भार, तर त्या दोघांचे सेंटर वेगवेगळे आहेत. हे सेंटर्स आहेत त्यांच्यावाले, पहा हे सेंटर्स. आता तुम्ही म्हणणार सर इथं इथं वेगवेगळे, इथं वेगवेगळे दिसत आहेत, ते एकाच बिंदूवर आहे, ते दाखवण्यासाठी तसं दाखवलेलं आहे. ओके, ते ओव्हरलॅप एकाच पॉइंटवर आहे. अंडरस्टँड? पण हे दोन वेगवेगळ्या डिस्टन्सेसवर आहेत, म्हणून यांच्यामध्ये कायमी डायपोल मुवमेंट असते. सच मॉलिक्युल्स हॅव परमनंट डायपोल मुवमेंट. And ionic molecules such as HCl or a molecule of water are the example of polar molecules. Ionic molecules म्हणजे काय, आण्विक अणू. कोणकोणते? HCl म्हणजे ज्यांच्यामध्ये आण्विक बंध बनतात, म्हणजे धन ऋण आयन ज्याच्यात बंध बनतात, ते HCl किंवा H2O हे काय आहेत, पोलर मॉलिक्युल्स. म्हणजे काय आहेत. ओके, आता मीटिंग एंड होऊन जाईल, तर आज इथं संपवू आपण, बाकीचं उद्या पाहू.